नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. महाराष्ट्रीयन जेवण म्हटलं की कोशिंबीर ही आलीच. महाराष्ट्रीयन जेवणामध्ये कोशिंबिरीला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर आज आपण कोशिंबिरीचे 4 वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत, जे आपल्याकडे नेहमी बनवले जातात. कोणताही सण समारंभ आला तर आपण जी महाराष्ट्रीयन थाळी बनवतो त्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची कोशिंबीर तर आपण नेहमी बनवतच असतो. तर अशीच आपण कोशिंबिरीचे 4 प्रकार पाहणार आहोत, जे जेवणाची रंगत तर वाढवतात, त्याचबरोबर हेल्दीसुद्धा खूप आहेत. तर जास्त वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा अगदी आपण साध्या पद्धतीनं बनवूया काकडीची कोशिंबीर, जी सर्वांकडेच नेहमी बनवली जाते. तर काकडीची कोशिंबीर बनवताना आपण काकडी ही खोवून घ्यायची आहे. म्हणजे अशा प्रकारे काकडीला चोचवणे असंही म्हणतात. म्हणजे काकडी ही उभी धरून आपण अशा प्रकारे विळीवरती त्याला चोचवून घ्यायचं आहे आणि याचे बारीक बारीक पीसेस करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला काकडी चोचवता येत नसेल तर तुम्ही काकडी खिसून घेतलीत तरीसुद्धा चालेल. तर या ठिकाणी मी संपूर्ण एक काकडी अशी खोवून घेतलेली आहे आणि बारीक त्याचे पीसेस करून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे काकडी जर आपण चोचवून घेतली तर याला पाणी कमी प्रमाणात सुटतं, त्यामुळे कोशिंबीरसुद्धा जास्त ओलसर होत नाही. तर या ठिकाणी संपूर्ण काकडी मी आता एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. तर यामध्ये आपण आता दही मिक्स करणार आहोत. दही असं घट्टसर आणि ताजं दहीच कोशिंबिरीला वापरायचं आहे, त्यामुळे कोशिंबीर आपली आंबट होत नाही, गोडसर राहते. तर या ठिकाणी मी 2 टेबलस्पून एवढं दही या कोशिंबिरीसाठी वापरत आहे. तर दही घातल्यानंतर आपण यामध्ये लगेचच आता मीठ आणि साखर मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये भाजलेल्या दाण्याचं कूट म्हणजेच शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे. तर 1 टेबलस्पून एवढं शेंगदाण्याचं कूट आपण घालूया. आता सर्व जिन्नस आपण एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे दही आणि सर्व घातलेले जिन्नस हे एकजीव होतील अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपली कोशिंबीर आता तयार आहे. यावर थोडीशी कोथिंबीर घालूया आणि कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घेऊया. आता या कोशिंबिरीला आपण फोडणी देणार आहोत. तर फोडणीसाठी आपण तडका पॅनमध्ये 2 टेबलस्पून एवढं तेल गरम करून घ्यायचं आहे. आता तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा राई घालायची, म्हणजेच मोहरी घालायची. मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरेसुद्धा तडतडले की लगेचच आपण यामध्ये हिंग घालायचं आहे. हिंग अगदी पाव चमचा घालायचा. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत मिरची. तर मिरचीचे बारीक पीसेस करून घ्यायचे आहेत, म्हणजे तुकडे करून घ्यायचे आणि ते सुद्धा घालायचे आहेत. आता यामध्ये घालूया 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आणि आपली आता ही फोडणी तयार आहे. तर ही फोडणी आपण आपल्या काकडीच्या कोशिंबिरीवरती घालायची आहे. या प्रकारे फोडणी घातली की आपण ही कोशिंबीर परत एकदा मिक्स करून घ्यायची आहे. आपली काकडीची कोशिंबीर तयार आहे. आपण आता यावर थोडीशी कोथिंबीर घालून गार्निश करूया आणि एका छोट्या बाउलमध्ये आपण याला सर्व्ह करणार आहोत. तर काकडीची कोशिंबीर आपण जास्त काळासाठी बनवून ठेवायची नाही. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला कोशिंबीर सर्व्ह करायची आहे त्याच्या थोड्या वेळ आधीच, म्हणजे 10-15 मिनटं आधी आपण अशा प्रकारे कोशिंबीर मिक्स करून लगेच सर्व्ह करायची आहे. कारण काकडीला खूप पाणी सुटतं, त्यामुळे ही कोशिंबीर पातळ पडू शकते. त्यासाठी कोशिंबीर आपल्याला ज्यावेळी पाण्यात वाढायची आहे त्या आधी थोडा वेळ आपण ही कोशिंबीर करायची आहे. तर या प्रकारे आपण आता काकडीची कोशिंबीर छोट्या बाउलमध्ये सर्व्ह केलेली आहे. आता पुढे आपण बनवणार आहोत ती म्हणजे गाजराची कोशिंबीर. तर आता आपल्याला गाजराची कोशिंबीर बनवायची आहे. त्यासाठी या ठिकाणी एक मध्यम आकाराचं गाजर हे साल काढून किसून घेतलेलं आहे. तर या कोशिंबिरीसाठी आपण लिंबू वापरणार आहोत, दही वापरून कोशिंबीर करणार नाहीये. तर हे किसलेलं आता गाजर आहे ते आपण मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे, म्हणजे अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचाभर आपण यामध्ये साखर घालायची आहे. आणि यामध्ये आपण आता लिंबू पिळून घेणार आहोत. या ठिकाणी आपण एका लिंबाचा रस यामध्ये पिळून घेतलेला आहे. लिंबामुळे गाजराला खूप छान अशी टेस्ट येते, म्हणजे आंबट गोड चवीचं असं हे गाजराची कोशिंबीर होऊन जाते. आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घेऊया. याला काही ठिकाणी गाजराची चटणी सुद्धा म्हटलं जातं किंवा काही ठिकाणी याला गाजराची कोशिंबीर सुद्धा म्हणतात. तर ही आपली गाजराची कोशिंबीर तयार आहे. तर कोशिंबीरीला आपण फोडणी घालून घ्यायची आहे.
त्यासाठी तडका पॅनमध्ये 2 चमचे एवढं तेल आपण गरम करून घ्यायचं आहे. यामध्ये तेल गरम झालं की अर्धा चमचा राई टाकायची. राई तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. आता यामध्ये थोडासा हिंग घालूया, म्हणजेच पाव चमचा एवढा हिंग घालायचा आहे. आणि यामध्ये आता आपल्याला मिरचीचे तुकडे घालायचे आहेत. तर 2 ते 3 मिरच्यांचे बारीक पीसेस करून घ्यायचे आणि ते घालायचे. त्यानंतर आपण 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. आता आपली फोडणी तयार आहे. तर ही फोडणी आपण आता आपल्या गाजराच्या कोशिंबिरीवरती घालायची आहे. तर या प्रकारे आता आपली कोशिंबीर मिक्स करून घेऊया. फोडणी ही पूर्णपणे कोशिंबिरीमध्ये मिक्स करून घ्यायची. जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरची स्किप करू शकता आणि कोशिंबिरीसाठी लाल तिखट सुद्धा वापरू शकता. आता थोडासा ओला नारळ आपण वरून घालूया आणि मिक्स करून घेऊया. तर या ठिकाणी आपली गाजराची कोशिंबीर तयार आहे. आपण एका छोट्या बाउलमध्ये याला काढून सर्व करूया. ही कोशिंबीर फ्रीजमध्ये ठेवली तर 2-3 दिवस छान टिकते सुद्धा. म्हणजे एकदम जास्त प्रमाणात आपण ही कोशिंबीर करून ठेवली तर 2 दिवस ही खाल्ली तरी सुद्धा चालू शकते. तर याप्रमाणे आपण गाजराची कोशिंबीर आता सर्व केलेली आहे आणि वरून थोडंसं गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातलेली आहे. तर आता पुढची कोशिंबीर आपण बनवणार आहोत ती म्हणजे बीटची. तर बीट अतिशय रंगाला सुंदर असतं आणि याची कोशिंबीर सुद्धा खूप छान होते. चवीला सुद्धा गोडसर असतं, त्यामुळे चवीला सुद्धा ही कोशिंबीर खूप सुंदर होते. तर या ठिकाणी एक मध्यम आकाराचं बीट साल काढून मी खिसून घेतलेलं आहे. मिक्सिंग बाउलमध्ये आपण हे बीट काढून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून एवढं दही घालायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि साखर ॲड करणार आहोत. आता यामध्ये आपण थोडंसं ओलं खोबरं घालायचं आहे. म्हणजे 2 टेबलस्पून एवढं किसलेलं ओलं खोबरं आपण यामध्ये घातलेलं आहे. आता मिक्स करून घेऊया. या ठिकाणी बीट आपल्याला उकडून घेण्याची अजिबात गरज नाहीये. आपण हे कच्चच खिसून घेतलं तरी सुद्धा कोशिंबीर खूप छान होते. तर या पद्धतीने आपण दही संपूर्णपणे बीटामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही कोशिंबीर आपली तयार आहे. आपण याला आता फोडणी देणार आहोत. फोडणीसाठी आपण तडका पॅनमध्ये 2 टेबलस्पून एवढं तेल गरम करून घ्यायचं आहे. आता तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची, त्यानंतर जिरं घालायचं, त्यानंतर हिंग घालायचं आहे. आता आपण हिरव्या मिरच्या घालूया. तर 2 मध्यम आकाराच्या मिरच्या कट करून घालायच्या आहेत. त्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालूया. तर या प्रकारे आपली फोडणी मिक्स करून घ्यायची आहे. फोडणी तयार आहे. गॅस बंद करायचा आणि ही फोडणी आपण आपल्या बीटाच्या कोशिंबिरीवरती घालायची आहे. आता ही कोशिंबीर आपण तयार केलेली आहे आणि फोडणी सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे लगेचच. तर या पद्धतीनं ही आपली बीटाची कोशिंबीर आता तयार आहे आणि आपण याला छोट्या सर्विंग बाउलमध्ये काढूया. बीटाची कोशिंबीर रंगाला अतिशय सुंदर होते आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते. आणि लहान मुलांसाठी तर तुम्ही आवर्जून या बीटाची कोशिंबीर नक्की करायला हवी, कारण लहान मुलं बीट हे आवडीनं खात नाहीत, पण कोशिंबिरीच्या निमित्ताने तरी त्यांच्या पोटामध्ये बीटरूट जाऊ शकतं. यासाठी अशा प्रकारची कोशिंबीर तुम्ही जरूर बनवून पहा. आता आपण या कोशिंबिरीला ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घालून गार्निश करूया. तर आता पुढची कोशिंबीर आपण बनवणार आहोत ती म्हणजे कांदा आणि टोमॅटोची मिक्स कोशिंबीर. त्यासाठी एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. तर आपण मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. यानंतर आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालायची आहे. तर पहिल्यांदा मीठ घालूया अर्धा चमचा. यामध्ये 1 चमचा एवढी साखर घालायची आहे.
आता यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून एवढं दही घालायचं आहे. आणि मिक्स करून घेऊया आपली टोमॅटो आणि कांद्याची कोशिंबीर. तर आता यामध्ये आपण भाजलेल्या दाण्याचं कूट म्हणजेच शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. तेही 1 चमचा आपण घातलेला आहे. आता मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे भाजलेले जिऱ्याची पूड. तर अर्धा चमचा आपण भाजलेले जिऱ्याची पूड यामध्ये घालायची आहे. मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर आपण यामध्ये लाल तिखट सुद्धा घालणार आहोत. तर अर्धा चमचा एवढं लाल तिखट घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. तर या पद्धतीनं आपली टोमॅटो आणि कांद्याची कोशिंबीर तयार आहे. आता आपण या कोशिंबिरीला सुद्धा फोडणी देणार आहोत. त्यासाठी फोडणीच्या पॅनमध्येच म्हणजे तडका पॅनमध्ये आपण 2 टेबलस्पून एवढं तेल गरम करून घ्यायचं आहे. आता तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा राई घालायची. त्यानंतर अर्धा चमचा आपण जिरे घालायचे आहेत. त्यावर आपण आता हिंग घालायचा. आणि आपण या ठिकाणी मिरचीचे तुकडे सुद्धा वापरलेले आहेत. आता कढीपत्त्याची पानं घालूया आणि आपली फोडणी तयार आहे. तर ही फोडणी आपण कोशिंबिरीवर घालूया. या ठिकाणी फोडणीमध्ये मी मिरची वापरलेली आहे. तर तुम्ही नाही वापरलीत तरी चालू शकतं, कारण आपण कोशिंबिरीमध्ये लाल तिखट वापरलेलं आहे. तर आता कोशिंबीर मिक्स करून घेऊया. या पद्धतीनं आपली कांदा आणि टोमॅटोची कोशिंबीर सुद्धा तयार आहे. आता एका छोट्या बाउलमध्ये आपण ही कोशिंबीर काढून घेऊया. या पद्धतीनं आपण टोमॅटो आणि कांद्याची कोशिंबीर आता सर्व केलेली आहे. आज आपण कोशिंबिरीचे 4 वेगवेगळे प्रकार पाहिले. उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारच्या कोशिंबिरी तुम्ही जरूर बनवून पहा आणि जेवणाची रंगत वाढवा. उन्हाळ्यामध्ये थंडगार पदार्थांची नेहमीच मागणी होत असते. तर अशा वेळी आपण जेवणामध्ये रोज एक प्रकारची कोशिंबीर बनवली तरी सुद्धा जेवणाची रंगत छान वाढू शकते. तर हे 4ही कोशिंबिरीचे प्रकार तुम्हाला कसे वाटले आहेत ना? एकदम सुंदर आणि रुचकर. तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. त्यासोबत तुमच्याकडे आणखी कोणकोणत्या प्रकारच्या कोशिंबिरी बनवल्या जातात किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारचे कोशिंबिरीचे व्हिडिओज पाहायला आवडतील हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचसोबत बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया आपण नवीन सुंदर रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. बाय बाय.